दिशा सालियनचा शवविच्छेदन अहवाल एबीपी माझाच्या हाती. दिशावर लैंगिक अत्याचार झाला नसून डोक्यावर गंभीर दुखापत झाल्यानंच दिशाचा मृत्यू झाल्याचं नमूद. दिशाच्या हात, पाय आणि छातीवरही जखमा असल्याचा उल्लेख. दिशाच्या वडिलांनी राजकीय आरोप केलेले नाहीत, कोर्टात प्रतिज्ञापत्र दिले. नितेश राणेंचं वक्तव्य. तर ॲडव्होकेट ओझांकडे रिया चक्रवर्ती, आदित्य ठाकरेंच्या चॅटचे पुरावे. ड्रग्सच्या देवाणघेवाणीचा चॅटमध्ये उल्लेख. राणेंचा आरोप. दिशा सालियान मृत्यू प्रकरणी आदित्य ठाकरेंची नार्को टेस्ट करा. विधानसभेत भावना गवळींची मागणी. तर सर्व आरोपांची गंभीर चौकशी केली जाईल. गृहराज्यमंत्री योगेश कदम यांचं प्रत्युत्तर. उपमुख्यमंत्री अजित पवार आज कोल्हापूर दौऱ्यावर. कोल्हापूर आणि इचलकरंजीमध्ये अधिकाऱ्यांसोबत बैठकांचा धडाका. अर्थसंकल्पीय अधिवेशनाचं सूप वाजलं. पावसाळी अधिवेशन 30 जूनपासून मुंबईत. दोन्ही सभागृहांनी मिळून 12 कायदे मंजूर केले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची पत्रकार परिषदेत माहिती. माथाडींवर अन्याय होणार नाही, फडणवीसांची ग्वाही. इतर राज्य कर्जात आपल्या पुढे आहेत. कर्ज घेण्यात आपण मागे आहोत. आपण जीडीपीच्या 25% कर्ज घेऊ शकतो, तिथे फक्त 17% घेतलंय. हा अर्थसंकल्प सर्व बाजू लक्षात घेऊन केलेला आहे. एकनाथ शिंदेंचं सूचक विधान. विरोधी पक्षनेत्यांसंदर्भात निर्णय लवकरच घेतला जाईल. 4 महिन्यांपासून या पदाचं महत्त्व समजायला हवं होतं. नियमांचा आणि निकषांचा विचार करून निर्णय घेतला जाईल. विरोधी पक्षांना उशिरा दिलेल्या पत्राबद्दल नार्वेकरांचा टोला. कामरा ते कबर हेच या अधिवेशनातून मिळालं. ना शेतकरी ना लाडक्या बहिणींना काही मिळालं. जितेंद्र आव्हाडांची टीका. संविधानाची पायमल्ली करत या सरकारनं विरोधी पक्ष नेताही निवडला नाही. आव्हाडांचा हल्लाबोल. अर्थसंकल्पीय अधिवेशनातून सत्ताधाऱ्यांनी विरोधकांचा गळा घोटण्याचं काम केलं. कामरा ते कबर या विषयाभोवती अधिवेशन ठेवलं. नाना पटोलेंची सरकारवर टीका. हे अधिवेशन जनतेशी संबंधित नव्हतंच. ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार वरुण सरदेसाईंची टीका. तर सर्वसामान्यांच्या प्रश्नाकडे लक्ष न देता अधिवेशन गुंडाळल्याचा सरदेसाईंचा आरोप. विरोधकांचा अंतिम आठवडा प्रस्ताव हा उथळ. अनेक विषय रिपीट. महाराष्ट्राला देशात 1 नंबर करणंच आमचं काम. अंतिम आठवडा प्रस्तावावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं विधान परिषदेत उत्तर. काही लोक मिस्टर बीन आहेत. बाळासाहेबांची शिवसेना त्यांनी काँग्रेसच्या डस्टबिनमध्ये टाकली होती. ती सुरक्षित बाहेर काढण्याचा प्रयत्न आम्ही केला. उपमुख्यमंत्री शिंदेंची उद्धव ठाकरेंवर टीका. ते विधान परिषदेत अंतिम आठवडा प्रस्तावावर उत्तर देत होते. मुंबईतील फनेल झोनमधील इमारतींच्या पुनर्विकासासाठी डीसीआरपीमध्ये स्वतंत्र तरतूद. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची विधिमंडळात घोषणा. त्यामुळे जुन्या इमारतींच्या पुनर्विकासाला चालना मिळेल आणि स्थानिक रहिवाशांच्या दीर्घकालीन मागण्या पूर्ण होतील. एकनाथ शिंदे यांची माहिती. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानामुळे समाजात मोठं परिवर्तन. विधानसभेत सुरू असणाऱ्या संविधानातील चर्चेत सहभागी होऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी मत मांडलं. जम्मू आणि काश्मीरमधील कलम 370 संपवून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्वप्न पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पूर्ण केलं. जोपर्यंत चंद्र आणि सूर्य आहेत तोपर्यंत भारताचं संविधान कुणीही बदलू शकत नाही. विधानसभेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केलं स्पष्ट. संविधानावर बोलताना नाना पटोलेंनी राजकीय भाषण करू नये म्हणून आवाहन केलं. पण सर्वात जास्त राजकीय तेच बोलले. मुख्यमंत्री फडणवीसांचा नाना पटोलेंना टोला. विरोधकांना सत्तेत येता येत नाही म्हणून ते देशातील संस्थांना बदनाम करत असल्याचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा विधानसभेत विरोधकांवर आरोप. ते संविधानावरील चर्चेत बोलत होते. माणुसकीचा धर्मग्रंथ म्हणून संविधानाकडे पाहतो. संविधान खतरे में है म्हणणारे संविधानावरच्या चर्चेत मात्र सहभागी झाले नाहीत, असं म्हणत उपमुख्यमंत्री शिंदेंचा उद्धव ठाकरेंना टोला. काँग्रेसनं राजकीय स्वार्थासाठी संविधानाचा गळा घोटल्याचंही केलं वक्तव्य.
संविधानाला न मानणारी ही लोक असं म्हणत मंत्री संजय शिरसाटांना जितेंद्र आव्हाडांनी डिवचलं. तुम्ही मुस्लिमांना का डॉमिनेट करता, आव्हाडांचा शिरसाटांना सवाल. विधान परिषदेचं कामकाज सुरू झाल्यानंतर सभागृहात एकनाथ खडसे हे केवळ एकमेव सदस्य उपस्थित, तर शंभूराज देसाई धावत पळत सभागृहात. यावेळी एकनाथ खडसेंची टोलेबाजी. सभागृहात एकनाथ खडसे मंत्र्यांवर कडाडले. अंतिम आठवड्यातील प्रस्तावाला अधिवेशनात सर्वोच्च स्थान, त्याला कुणी सदस्य उपस्थित नाही हे चालणार नाही, खडसेंचं वक्तव्य. काँग्रेस आणि भाजप दोघांचंही सरकार औरंगजेबाच्या प्रवृत्तीचं. बच्चू कडूंचा घणाघात. तर शरद पवार पक्षाचे आमदारच काय, शरद पवार आणि अजित पवारही एकमेकांच्या संपर्कात. भविष्यात काय होईल सांगता येणार नाही, कडूंचं विधान. राम शिंदेंना सभापती पदावरून दूर हटवण्याचा प्रस्ताव विरोधकांनी घेतला मागे. विरोधकांनी दिलेला प्रस्ताव मागे घेत असल्याचं सभापतींना पत्र दिलं. विरोधकांनी 21 मार्चला दिला होता हटवण्याचा प्रस्ताव. मुंबई विद्यापीठाच्या अर्थसंकल्पाविरोधात ठाकरेंची युवा सेनेची हायकोर्टात धाव. सिनेट सदस्यांना आगाऊ प्रत न देताच अचानकपणे अहवाल सादर करणं बेकायदेशीर असल्याचा याचिकेतून आरोप. माणिकराव कोकाटेंविरोधात दाखल याचिकेवर आज हायकोर्टात सुनावणी. शिक्षेवरील स्थगिती रद्द करण्याची याचिकेतून प्रमुख मागणी. सदनिका घेताना कागदपत्रांमध्ये फेरफार केल्याप्रकरणी माणिकराव कोकाटेंच्या अडचणी कायम. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या नेतृत्वाखाली आज बंजारा समाजाची बैठक. भाजप आणि शिवसेनेकडे सरकलेले बंजारा समाजाचे वोट बँक परत मिळवण्यासाठी रणनीती ठरणार. मुक्तागिरी येथे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत मोठा पक्षप्रवेश. शेकडो सहकारी आणि सामाजिक कार्यकर्त्यांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश. राहुल पांडे यांची राज्याच्या मुख्य माहिती आयुक्तपदी निवड निश्चित. राज्य सरकारकडून राज्यपालांना सहीसाठी नावं पाठवल्याची सूत्रांची माहिती. राज्यपालांकडून अधिकृत नोटिफिकेशन काढण्यात येणार. महाराष्ट्रात खासगी प्लेसमेंट एजन्सीसाठी नवे नियम. विधेयक दोन्ही सभागृहात संमत. या विधेयकामुळे बनावट भरती प्रक्रियेतून होणारी बेरोजगारांची फसवणूक थांबवण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना करून उमेदवारांचं रोजगारात्मक हित जोपासलं जाईल. इंदू मिलमधील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाचा आढावा घेण्यासाठी समिती गठीत. सामाजिक न्याय मंत्री यांच्या अध्यक्षतेखाली 11 सदस्यांची समिती गठीत. स्मारकाच्या कामाचा नियमित आढावा ही समिती घेईल. आपलं सरकार सेवा केंद्राची संख्या वाढवणार. ग्रामपंचायत स्तरावर 5000 पेक्षा कमी लोकसंख्या असलेल्या ग्रामपंचायतींसाठी 2 सेवा केंद्र उभारले जाण्याची शक्यता. सुधारित सेवा दरांसह नागरिकांसाठी अधिक जलद सेवा देण्यात येणार. बीड जिल्ह्यातील ऊसतोड कामगार महिलांच्या गर्भाशय काढून टाकण्याच्या शस्त्रक्रियेप्रकरणी गठीत समितीचा अहवाल शासनाकडे सादर. उपसभापती डॉक्टर नीलम गोरे यांच्या अध्यक्षतेखाली ऊसतोड कामगारांसंदर्भात बैठक झाली. ऊसतोड कामगारांसाठी टास्क फोर्स स्थापन करण्याचे बैठकीत निर्देश. अहिल्यानगरमधील खर्डा किल्ल्याच्या जतन प्रक्रियेच्या कार्यवाहीला गती द्या. कामकाजाचा अहवाल पुढील 1 महिन्यात सादर करावा. मंत्री आशिष शेलार यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत सभापती राम शिंदे यांचे निर्देश. महाराष्ट्रामध्ये सर्व इलेक्ट्रिक वाहनं करमुक्त होणार. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे विधान परिषदेत सुतोवाच. शासनाची आणि सर्व मंत्र्यांची वाहनं इलेक्ट्रिक असतील. पर्यावरणासंबंधी अनिल परबांनी विचारलेल्या प्रश्नाला फडणवीसांचं उत्तर. वाशिमचे पालकमंत्री म्हणून राष्ट्रवादीच्या दत्तात्रय भरणे यांची नियुक्ती. हसन मुश्रीफांनी काही दिवसांपूर्वी राजीनामा दिला होता. मनसेच्या गुढीपाडवा मेळाव्याचा ट्रेलर रिलीज. टोल प्रत्येकाला खोलणार. राजसाहेब बोलणार असं शीर्षक. गुढीपाडव्याला शिवाजी पार्क मैदानात मनसेचा मेळावा. बंद दाराआड आशिष शेलारांना राज ठाकरेंसोबत अडकायला आवडेल. सुशील सुजित चित्रपटाच्या प्रमोशन वेळी आशिष शेलार यांचं वक्तव्य. उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे की शरद पवारांचे पर्याय दिले असताना आशिष शेलारांनी घेतलं राज ठाकरेंचं नाव.
स्नेहल जगताप यांचा अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश, जगताप यांची भरत गोगावले यांचे कट्टर विरोधक म्हणून ओळख. नागपूर हिंसाचार प्रकरणी काँग्रेसनं स्थापन केलेली सत्यशोधन समितीने घेतली राज्यपालांची भेट. काँग्रेस नेते माणिकराव ठाकरे यांच्या नेतृत्वात स्थापन झालेल्या या समितीनं राज्यपालांना अहवाल सुपूर्द केला. महायुती सरकार बरखास्त करण्याची राज्यपालांकडे मागणी. वाघ्या कुत्र्याची संरक्षित स्मारकात नोंद नसल्याचा संभाजीराजेंचा दावा. वाघ्याच्या स्मारकाची उंचीही महाराजांच्या समाधीहून अधिक हे पटेल का? संभाजीराजेंचा सवाल. रायगडावरील जीर्णोद्धाराच्या वेळचे फोटोही केले सादर. वाघ्यासंदर्भात ऐतिहासिक संदर्भ नाही हे खोटं, इतिहास तज्ज्ञ संजय सोनवणी यांची माहिती. वाघ्या कुत्रा हटवण्याच्या मागणीलाही विरोध केला. पुतळा हटवला तर न्यायालयात जाण्याचाही दिला इशारा. रायगडावरील वाघ्याच्या समाधीबाबत छत्रपती संभाजीराजे भोसले जे बोलले ते चुकीचं. शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे यांची भूमिका. वाघ्याची जी कथा सांगितली जाते ते सत्य, संभाजी भिडेंचं वक्तव्य. स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामराचा नवीन व्हिडिओ समोर. नव्या व्हिडिओतून अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्यावर टीका. सलग तिसऱ्या व्हिडिओतून कामराची नेते मंडळीवर टीका. कुणाल कामराला खार पोलिसांकडून आज दुसरं समन्स बजावलं जाण्याची शक्यता. वादाच्या केंद्रस्थानी आलेल्या द हॅबिटॅट या स्टुडिओवर मुंबई महापालिकेची कारवाई सुरूच. स्ट्रक्चरल ऑडिट नंतर महापालिकेनं अनधिकृत बांधकामावर हातोडा चालवला. कुणाल कामराच्या व्हिडिओला टी सिरीजकडून कॉपीराईटची नोटीस. कामरानं टी सिरीजच्या गाण्याची वाद्यगीत वापरल्यानं नोटीस. मी गाण्याचे बोल किंवा मूळ वाद्य वापरलेलं नाही, कामराचं स्पष्टीकरण. कुणाल कामराच्या आर्थिक व्यवहारांची चौकशी करावी. शिवसेना विभाग प्रमुख कुणाल सरमळकर यांचे मुंबई पोलिसांना पत्र. राजकीय नेत्यांचा अपमान करण्याची सुपारी कामरानं घेतला असल्याचाही पत्रातून आरोप. उपमुख्यमंत्री शिंदेंविरोधात अवमानकारक वक्तव्य केल्याप्रकरणी कुणाल कामरा आणि सुषमा अंधारेंविरोधात हक्कभंगाचा प्रस्ताव. प्रवीण दरेकरांनी मांडला प्रस्ताव. स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामरा विरोधात साकेनाका येथे शिवसैनिकांचं आंदोलन. युवा सेनेच्या प्रयाग लांडेंच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आलं. संतोष देशमुख हत्या प्रकरणाची पुढील सुनावणी 10 एप्रिलला होणार. संपूर्ण प्रकरणात वाल्मिक कराडनं आरोपींना मार्गदर्शन केलं. वकील उज्ज्वल निकम यांची कोर्टात माहिती. आरोपींना हव्या असलेल्या कागदपत्रांची पूर्तता केली. सरकारी वकील उज्ज्वल निकम यांची माहिती. 10 एप्रिलला आरोपांची निश्चिती करण्यासाठी अर्ज करणार असल्याचीही दिली माहिती. सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणाचा तपास सीआयडीकडे वर्ग. या प्रकरणी हत्येचा गुन्हा नोंद होण्याची शक्यता. न्याय हवा, सरकार न्याय देत नसल्यानं उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. दोषींवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झालाच पाहिजे. दिवंगत सोमनाथच्या आई आणि भावाची मागणी. न्याय मिळेपर्यंत लढत राहणार असल्याचंही केलं स्पष्ट. सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणी छत्रपती संभाजीनगर सीआयडी पथकाकडून चौकशी. पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांचा जबाब घेतला. सोमनाथच्या कुटुंबियांचीही भेट घेतली. परभणीतील न्यायालयीन कोठडीत सोमनाथ यांचा मृत्यू झाला होता. अंबादास दानवे आज दिवंगत शेतकरी कैलास नागरे यांच्या कुटुंबियांची सांत्वनपर भेट घेणार. कैलास नागरे शेतीसाठी पाण्याच्या मागणीसाठी त्यांनी संपवलं जीवन. काँग्रेसनं बंदुका वाटल्या, आम्ही जेवणाचे किट वाटतोय. ईद निमित्त मुस्लिमांना सौगात या मोदीच्या निर्णयावर खासदार अजित गोपछडेंची प्रतिक्रिया. पंतप्रधान नरेंद्र मोदी सबका साथ सबका विकास मानतात. त्यामुळे मोदींची सौगात घेऊन आम्ही मुस्लिमांपर्यंत पोहोचणार. यासाठी 32,000 कार्यकर्ते काम करणार. भाजप अल्पसंख्याक आघाडीचे अध्यक्ष जमाल सिद्दीकी यांची माहिती. मुंबईत भाजपच्या अल्पसंख्याक मोर्चाच्या वतीनं सौगात या मोदीच्या किटचं वाटप. मुंबईत 25,000 मुस्लिमांना किटचं वाटप करण्यात येणार. छत्रपती संभाजीनगरमध्ये भाषण देताना निरंजन टकलेंकडून न्याय व्यवस्थेचं सत्यमेव जयते हे ब्रीद बदलून यतो धर्मोस्ततो जय केल्याचं
खोटं वक्तव्य, बेगमपुरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. विवेक विचार मंचाचे कार्यकर्ते आप्पासाहेब पारधे यांनी फिर्याद दिली. या निवडणुकीत जेवढा जातीयवाद पाहिला तेवढा आयुष्यात पाहिला नाही. आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी व्यक्त केली खंत. नांदेडच्या धनगरवाडी इथल्या साईबाबा मंदिराच्या कलशारोहण सोहळ्याप्रसंगी चिखलीकर बोलत होते. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू 31 मार्चला मुंबई दौऱ्यावर. साकीनाका परिसरातील श्री जगन्नाथ मंदिरात घेणार दर्शन. त्याआधी पवई IIT मध्ये जाणार असल्याची माहिती. आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या नामकरणाचा वाद आता चिघळणार. नाशिक आधी लावायचं की त्र्यंबकेश्वर यावरून साधू संतांमध्ये वाद. आखाडा परिषदेच्या महामंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली त्र्यंबकेश्वरात बैठक. त्र्यंबकेश्वरमधील साधूंनी सुधीरदास पुजारी यांना बैठकीनंतर लक्ष्य केलं. अहिल्यानगरच्या राहुरीत महापुरुषाच्या पुतळ्याची विटंबना केल्यानं तणाव. भाजप आमदार शिवाजीराव कर्डिले घटनास्थळी. पोलीस प्रशासन आणि आमदार कर्डिले यांच्यात चर्चा. कर्डिले यांच्या आवाहनानंतर रास्ता रोको तूर्त मागे. पुण्याच्या ससून रुग्णालयातून गंभीर गुन्ह्यातील आरोपी पळाला. या प्रकरणी आरोपी संतोष साठे विरोधात बंड गार्डन पोलिसात गुन्हा दाखल. केस पोलीस स्टेशन समोर दाम्पत्याचा आत्मदहनाचा प्रयत्न. दिलेले पैसे एक व्यक्ती परत देत नसल्यानं दाम्पत्यानं टोकाचं पाऊल उचललं. तक्रार करूनही पोलिसांनी कारवाई न केल्याचा दाम्पत्याचा आरोप. पूर्ववैमनस्यातून धारदार शस्त्राने वार करून युवकाची गळा चिरून हत्या. पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह दगडाने बांधून शेतातील विहिरीत फेकून दिला. दिग्रस तालुक्यातील धानोरा येथील घटना. मारेकऱ्यांचा तपास सुरू. मुलीची छेड काढल्याच्या विरोधात जाब विचारणाऱ्या वडिलांची धारदार शस्त्रानं हत्या. मुलीला वारंवार त्रास दिला जात असल्यानं वडिलांनी आरोपींना जाब विचारला होता. आरोपी फरार असून आरोपींचा तपास सुरू. नाशिकमध्ये रिक्षा चालकानं काढली अल्पवयीन मुलीची छेड. प्रकरणी भद्रकाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. 2 संशयित आरोपी ताब्यात. पनवेलच्या नानोशी गावातील आदिवासी पाड्यात बांधकाम साईटवर गोळीबाराची घटना. बांधकाम साईट घेण्यावरून फायरिंग घडली. या हल्ल्यात बाबू वाघमारे यांचा मृत्यू. पुण्यातील खडकी पोलीस स्टेशन हद्दीत जबर चोरी करणारे दोघं अटकेत. आरोपींकडून 10 लाख रुपयांची रोकड जप्त. खडकी पोलिसांची कारवाई. परभणी पोलिसांनी परत केला 23 लाखांचा मुद्देमाल. 14 लाखांचे मोबाईल्स, 8.5 लाख रुपये रोख, 1 लाखाचे सोनं केलं मूळ मालकांना परत. 10 वर्षांपूर्वी चोरी गेलेले दागिने कोपरखैरणे पोलिसांनी मूळ मालकांना परत केले. मालकांनी या पोलिसांचे आभार मानले. तुळजापूर ड्रग्ज तस्करी प्रकरणात आणखी 10 नवीन आरोपी असल्याची माहिती समोर. आरोपींची संख्या 35 वर. इतर फरार आरोपींना शोधण्याचं पोलिसांसमोर आव्हान. ठाणे नौपाडा परिसरात एका रात्रीत 14 घरफोड्या करणाऱ्या आरोपीला अटक. 2,60,000 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त. गुन्ह्यात 2 वॉचमन असलेल्या आरोपींनाही अटक. भिवंडी नारपोली येथील गोडाऊनमध्ये 26 लॅपटॉप चोरी करणाऱ्या 2 सराईत चोरट्यांना अटक. चोरीच्या गुन्ह्यातील गाडीसह 24,65,000 रुपये किमतीचा लॅपटॉप आरोपीकडून हस्तगत. ससूनमधून पळून गेलेल्या आरोपीच्या सातारा पोलिसांनी मुसक्या आवळल्या. पुणे पोलिसांच्या हातावर तुरी देऊन गंभीर गुन्ह्यातील आरोपी ससून रुग्णालयातून पळाला होता. सातारा शहर पोलिसांनी अवघ्या काही तासात जेरबंद केलं. पुण्यातील येरवड्यात भर रस्त्यात लघुशंका केल्याचं प्रकरण. गौरव आहुजाला जामीन मंजूर. पुणे सत्र न्यायालयाकडून अटी शर्तीवर गौरव आहुजाला जामीन मंजूर. सिंधुदुर्गातील जैवविविधतेने संपन्न असलेल्या आंबोलीत प्राण्याची शिकार करताना 4 जण वन विभागाच्या ताब्यात. शिकार करणाऱ्यांकडून 5 जिवंत काडतूसह मृत ससा, 2 मोबाईल, 3 मोटरसायकल आणि 2 बॅटरी जप्त. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.